विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अभिजित पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्या चालू घडामोडी सराव या कोर्समधला हा भाग क्रमांक 14वा आहे. 13व्या भागापर्यंत याच्या अगोदरचे भाग आपण पाहिलेले होते, पण त्याच्यानंतर काही टेक्निकल एरर्समुळं थोडासा त्याच्यामध्ये आपले भाग येण्यामध्ये उशीर झाला होता. परंतु इथून पुढं म्हणजे एकूण 30 संच आपल्याला पाहायचे आहेत. त्यातला हा 14वा आहे आणि कंटिन्युअसली आपला तो इथून पुढचे असणारे भाग अपलोड होते. तर परीक्षा विमुख आणि दर्जेदार एकूण 30 संच आपण अभ्यासत आहोत. चालू घडामोडीवरती आधारित असणारे प्रश्न. तुम्हाला काही शंका वगैरे विचारायच्या असतील तर माझा टेलिग्रामचा एक चॅनल आहे, अभिजित पाटील अनअकॅडमी. तर याच्यावरती तुम्ही मला तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. तर हा टेलिग्रामचा चॅनल तुम्ही जॉईन करा. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. सर्वांना आतापर्यंत बऱ्याचदा मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिथं माझं शिक्षण दिलेलं आहे. अनअकॅडमीवरील तुम्हाला जर सर्व कोर्सेस पाहायचे असतील तर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि ते घेण्यासाठी जर तुम्ही माझा हा रेफरल कोड वापरला अभि_पाटील तर तुम्हाला फीमध्ये 10% डिस्काउंट मिळू शकतो. आणि अनअकॅडमीवरती नेमके कोणकोणते कोर्सेस चालतात, बॅचेस कोणकोणते आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर अनअकॅडमी भारतातला सर्वात मोठा डिजिटल एज्युकेशनल प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जातो आणि एमपीएससीसाठी आता क्वालिटी कोर्सेस अनअकॅडमीवरती सुरू करण्यात आलेले आहेत. तर तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेऊ शकता. मी आता तुम्हाला सांगितलं. तर त्या सबस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही अभि_पाटील हा जर माझा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट त्याच्यामध्ये त्या फीमध्ये मिळू शकतो. तर याच्यामध्ये नेमकं तुम्हाला अनअकॅडमीवरती काय काय शिकायला मिळेल तर डेली लाईव्ह क्लासेस असतात. तर एज्युकेटर्स तुम्हाला लाईव्ह शिकवतात. अनअकॅडमीचं लर्निंग ॲप किंवा अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्हाला हा ॲक्सेस मिळून जातो. तर डेली लाईव्ह क्लासेस आहेत, लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस आहेत किंवा जे काही कोर्सेस आहेत तर त्यांची रचना अगदी व्यवस्थितपणे आयोगाचा सिलेबस आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन करण्यात आलेल्या आहेत. आणि एकदा का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं की तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस इतर सगळ्या कोर्सचा तुम्हाला मिळून जातो. तर या सुद्धा सुविधा आपल्या त्याच्यावरती मिळतात की एज्युकेटर सोबत आपण इंटरॅक्ट करू शकतो, आपल्या शंका वगैरे विचारू शकतो लाईव्ह क्लास सुरू असताना. याच्या व्यतिरिक्त डिटेल रिपोर्ट आणि ॲनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टीचं केलेलं असतं आणि शेड्यूल सुद्धा तुम्हाला त्या बाबतीत असणार अगदी फिक्स असणार आहे. लँग्वेजचं कुठलंही बॅरियर तुम्हाला नाही. त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम एनिवेअर अभ्यास करू शकता आणि ज्या काही लेक्चर्स होतात तर त्या लेक्चरच्या असणाऱ्या पीपीटी तुम्हाला डाउनलोड देखील करता येतात. त्याच्यामुळे एक नोट्स म्हणून तुमच्या पाशी ते मटेरियल राहू शकतं. तर पीडीएफ आणि लर्निंग मटेरियल तुम्ही ते डाउनलोड करू शकता. इथं महत्त्वाची माहिती दिलेली आहे. एमपीएससीचं असणारं सबस्क्रिप्शन तुम्ही एका महिन्यासाठी जर घेतलात तर त्याची असणारी फी इथं दिलेली आहे. 1260 रुपये इतकी असणारी त्याची फी आहे. 3 महिन्याचं घेतलात तर 3150, 6 महिन्याचं 5040 आणि इथं तुम्हाला गोष्टी लक्षात येतील की 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलात तर 6300 रुपये फी आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये जर अजून तुम्ही ॲडिशन केली म्हणजे 1500 रुपयाचा फरक पडतो. परंतु 7560 रुपयाला तुम्हाला जवळपास 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळतं आणि सगळ्या गोष्टी तुम्ही अनलिमिटेड ॲक्सेस तुम्हाला इतर कोर्सेसचा सुद्धा मिळू शकतो. तर हा कोड तुम्ही वापरू शकता किंवा माझा कोड तुम्ही वापरा. अभि_पाटील असा माझा हा असणारा कोड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळू मिळू ते बँकच्या असणाऱ्या डिटेल्स आहेत. हां, इथं टोटल ती फी दिलेली होती 7,000 इतकी फी तुम्हाला ती 2 वर्षासाठी मिळू शकते, एकूण 24 महिन्यासाठी. तर टॉप एज्युकेटर सुद्धा अनअकॅडमीवरती आहेत. याच्यामध्ये तुम्हाला किरण गायकवाड सर किंवा सचिन ढवळे, रमेश रुणवाल आणि सुभाष पवार सर हे टॉप एज्युकेटर्स म्हणून सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती शिकवतात. याच्या व्यतिरिक्त इथं सुद्धा नावं दिलेली आहेत. सचिन वारुळकर सर किंवा अभिजित राठोड सर वगैरे याच्यावरती आहेत. तर आपल्या एमपीएससीच्या PSI STI आणि राज्यसेवेसाठी सुद्धा तुम्हाला इथं फ्री टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. इथे दिलेली आहे राज्यसेवेची एक्झामची टेस्ट सिरीज आहे आणि PSI STI सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याला इथं पाहायला मिळते. तर अनअकॅडमीचं लर्निंग ॲप गुगल पेवरून डाउनलोड करा. त्याच्यावरती तुम्हाला ही लेक्चर सुद्धा पाहता येतात आणि पीपीटी सुद्धा तुम्हाला त्याच्यावरून डाउनलोड करता येतात. तर हे की फीचर्स आहेत. तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे
तर घरी बसल्या आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला घरून अभ्यास करता येईल आणि लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात किंवा स्ट्रक्चर्ड फी स्पेशल क्लासेस आहेत किंवा इतर सुद्धा फीमध्ये तुम्हाला सवलती मिळण्यासाठी किंवा फी भरणे एकदम जर तुम्ही फी भरू शकत नसाल तर ईएमआयचे पेमेंट ऑप्शन सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ही एक बॅच आता सुरू झालेली आहे 2021च्या राज्यसेवेसाठी. याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. इथं श्रीकांत सरांचा सुद्धा फोटो आहे. श्रीकांत साठे जे महाराष्ट्रातलं अगदी नावाजलेलं असणारे यशाची परिक्रमाचे कार्यकारी संपादक या मासिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. तर ही सुद्धा एक बॅच आहे कंबाईनसाठी सुरू केलेली. लक्ष राज्य सेवा प्रिलिमसाठी असणारी ही बॅच आहे. त्याच्यानंतर संकल्प म्हणून एक बॅच आता सुरू केलेली आहे 7 जुलैपासून. आणि प्रारंभ अशी सुद्धा एक बॅच आहे राज्यसेवा प्रिलिमसाठी स्टेट बोर्डवरती आधारित असणारी ही बॅच आहे. शिखर बॅच आहे कंबाईंड प्रिलिमसाठी. तर हे अशा असणारे वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तर आपण आता डायरेक्टली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजच्या कोर्समध्ये सुद्धा आपण 10 प्रश्न कोर्समधल्या लेक्चरमध्ये 10 प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिलाच प्रश्न आपला इथं दिलेला आहे तो आहे लोकपाल या पदाविषयी असणारा हा प्रश्न आहे. 4 विधान आहेत. पहिलं विधान असं म्हणतं जगात सर्वात प्रथम स्वीडन या देशात या पदाची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर हे बरोबर असणारं विधान आहे. या पदाची नेमणूक 1809 साली करण्यात आलेली आहे स्वीडन या देशामध्ये. आणि स्वीडिश भाषेत लोकपालाला ओम्बड्समन असं म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ आयुक्त असा होतो. तर हे सुद्धा बरोबर असणारं विधान आहे. महाराष्ट्र हे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पद निर्माण करणारे देशातील पहिले राज्य म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्रातला असणारा कायदा 1971चा असणारा तो कायदा आहे 1971चा आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरतं. लोकायुक्ताचे महाराष्ट्रातलं असणारं कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर हे तिसरं विधान सुद्धा आपल्याला इथे दिलेलं बरोबर असणार आहे. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त पद निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य म्हणून ओळखले जाते. आणि SP कोतवाल हे महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त होते. तर हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. एका वाक्यामध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांनी घेतलेली शपथ 1972ला घेतलेली होती. SP कोतवाल असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राचे विद्यमान असणारे लोकायुक्त ML तहलियानी किंवा टहलियानी असं त्यांचं नाव आहे. 2015 पासून ते कार्यरत आहेत. आपल्याला योग्य विधान निवडायची होती. दिलेली 4ही विधानं बरोबर असणारी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राची माहिती म्हणजे आता मी त्या पदाबद्दल काही माहिती सांगणार नाही, पण पॉलिटीच्या आपल्या बुकमध्ये 2 चॅप्टर्स दिलेले आहेत. तर परीक्षेसाठी ते अतिशय महत्त्वाचे असणारे चॅप्टर आहेत आणि ते करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर नेमकं लोकपाल हे पद काय करतं तर पंतप्रधान ते क्लास 4चे जे काही कर्मचारी असतात सरकारी कर्मचारी किंवा लोकसेवक यांच्या संबंधी काही तक्रार जर असेल तर ती तक्रारीची चौकशी पूर्ण करण्याचं काम लोकपाल हे पद किंवा या पदावरची असणारी व्यक्ती करत असते. आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार या लोकपाल पदाला देण्यात आलेले आहेत. दिवाणी कोर्टचे असणारे जे काही अधिकार आहेत ते या पदाला देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 हे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे देशातल्या असणाऱ्या उच्च न्यायालयांवरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता आणि त्यांची असणारी संख्या याच्यावरचा हा प्रश्न आहे. परीक्षेला नेहमी असे प्रश्न आपल्याला विचारले जातात की अलीकडं स्थापन केलेलं उच्च न्यायालय किंवा एकूण असणारी संख्या असं वेगवेगळ्या विधानामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला देशात सध्या 25 उच्च न्यायालये कार्यरत आहेत. बरोबर असणारं विधान आहे. चर्चेमध्ये होतं 2019 मध्ये म्हणजे अलीकडं आंध्र प्रदेशचं जे काही उच्च न्यायालय आहे तर ते नवीन करण्यात आलं आणि ते 25वे देशातले उच्च न्यायालय ठरलेले आहे. तर आंध्र प्रदेशची असणारी नवी राजधानी अमरावती या ठिकाणी या न्यायालयाचं पीठासन असणार आहे. तर त्याच्यामुळे हे चर्चेमध्ये होतं. 1 जानेवारी 2019 पासून हे न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे. 1 जानेवारी 2019. आणि दुसरं विधान असं होतं की कलकत्ता हे देशातलं सर्वात जुनं न्यायालय म्हणून कार्यरत आहे असं इथं दिलेलं होतं. तर त्याची असणारी तारीख इथे मी लिहितोय तर 2 जुलै 1862 मध्ये 1862 मध्ये कलकत्त्याचं असणारं उच्च न्यायालय हे सुरू करण्यात आलं होतं. तर दोन्हीही दिलेली विधानं ही बरोबर असणारी आहेत.
परीक्षेला आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, तर एखाद्या हायकोर्टवरती व्यक्तिविशेष या सदराच्या अंतर्गत हा प्रश्न विचारला जातो. तर न्यायाधीशांची ज्यावेळी नियुक्ती केली जाते, न्यायाधीशांची नियुक्ती, तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. व्यक्तिविशेषमध्ये ते न्यायाधीश जर जास्त चर्चेमध्ये किंवा विशेष त्यांनी कार्य केलेलं असलं तर त्याच्यावरती आपल्याला प्रिलिमला हमखास प्रश्न नेहमी विचारला जातो. याच्या व्यतिरिक्त न्यायालयांचा जर विचार केला तर आपल्याला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निवडले गेल्यानंतर त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो की 44वे किंवा 45वे किंवा जो काही आकडा किंवा क्रमांक असेल 46वा, तर तो आपल्याला जोडायला वाला सुद्धा याच्यावरती प्रश्न याच्या अगोदर विचारले गेलेले आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीही दिलेली विधानं बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. अतिशय महत्वाचा असणारा हा प्रश्न, ग्रेटाच्या संदर्भातला असणारा. खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ग्रेटा अलीकडे चर्चेमध्ये होती आणि आपल्याला परीक्षेला प्रश्न त्याच्यावरती आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर याच्या अगोदर आपल्याला प्रश्न विचारलेला होता. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मलाला युसुफजाईवरती आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारलेला होता आणि तीही त्यावेळी अशाच चर्चेमध्ये होती, महत्वाचं असणारं व्यक्तिमत्व, आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला होता. तर ग्रेटा थनबर्ग हिनं अलीकडं आपल्या क्लायमेट चेंजच्या ज्या काही परिषदा होतात, तर आंतरराष्ट्रीय जे काही महत्वाचे नेते आंतरराष्ट्रीय पातळीवर जे होते तर त्यांना उद्देशून तिनं हवामान बदलावरती काही प्रश्न विचारलेले होते. तर ग्रेटा ही स्टॉकहोम स्वीडनची असणारी रहिवासी आहे असं इथं आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये इथं टाकलेलं होतं. तर बरोबर असणारं ते विधान आहे. स्वीडनची ती असणारी आहे. तिचा जन्म 3 जानेवारी 2003 ला झालेला होता. तर मलाला युसुफजाईचं ज्यावेळी अशा पद्धतीने चर्चेमध्ये होती तर तिचं वय त्यावेळी विचारलेलं होतं. त्याच्यामुळं ग्रेटावरती सुद्धा आपल्याला वय वगैरे तिचं विचारलं जाऊ शकतं. खूप महत्वाची असणारी ही न्यूज आपल्याला परीक्षेसाठी आहे. तर टाइम पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार तिला मिळाला. त्यावेळी तिचं असणारं वय आपल्याला विचारलेलं होतं इथं या ठिकाणी. तर टाइम पर्सन हा पुरस्कार, पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला ती आजवरची सर्वात व्यक्ती ठरलेली असून तिचे पुरस्कारावेळीचे असणारे वय आपल्याला इथे विचारलेलं होतं. तर हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. ती स्वीडनच्या रिक्सडॅग या संसदेसमोर फ्रायडे फॉर फ्युचर या आंदोलनाअंतर्गत निदर्शने करीत असे असं पुढचं विधान आहे. तर हे वाक्य आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्वाचं असणार आहे. तर स्वीडनची जी काही संसद आहे तिचं नाव रिक्सडॅग असं आहे. रिक्सडॅग इथे लिहितो मी, रिक्सडॅग असं नाव आहे आणि त्या संसदेच्या समोर बसून ती निदर्शने करीत होती. आणि चौथं विधान असं आहे की ग्रेटाला राईट लाईव्हलीहूड पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बालकांचा शांतता पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे असं पुढच्या विधानामध्ये म्हटलेलं आहे. तर हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. दिलेली चारही विधानं ग्रेटा थनबर्ग विषयीची बरोबर असणारे आहेत. तर तिनं चालवलेल्या त्या चळवळीचं नाव एक व्यवस्थित लक्षात ठेवा, मोहिमेचं फ्रायडेज फॉर फ्युचर. तर शाळा बुडवून त्यावेळी ती संसदेसमोर निदर्शने करत असे आणि महत्वाची काय तर पर्यावरणाचं रक्षण करा असा संदेश तिनं तिच्या त्या आंदोलनाच्या अंतर्गत सर्व जगाला दिलेला होता. तर दिलेली चारही विधानं बरोबर असणारे आहेत. एक आपल्याला कन्फ्युजन करणारी गोष्ट म्हणजे 17 वर्षे किंवा 16 वर्षे, बऱ्याच मॅगझिनमध्ये 16 इयर्स किंवा 17 इयर्स अशा वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे उत्तम ठरेल की तिची बर्थ डेट असणारी आहे ती लक्षात ठेवा. तर 3-3 आकडा आहे आणि जानेवारी पहिला महिना 3 जानेवारी 2003 ला तिचा जन्म झालेला आहे. तर परीक्षेला जशा पद्धतीनं आपल्याला विधान विचारलं जाईल तशा पद्धतीने आपण ते विधान चुकीचं का बरोबर ठरवायचं आहे. दिलेली चारही विधानं बरोबर असणारी आहेत. पुढचा प्रश्न आहे 4थ्या क्रमांकाचा. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या संदर्भातील विधान अभ्यासा आणि योग्य विधाने निवडा असे विचारलेलं आहे. तर यांची अलीकडं देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यामुळे ते महत्वाचे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ठरतात. व्यक्तिविशेष या सदराच्या अंतर्गत आपल्याला त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा
अलीकडचे 2-3 सरन्यायाधीश आणि त्याच्यावरती आपल्याला जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्या नावावरून. तर पहिलं विधान बघा, त्यांची देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. तर हे विधान तर हे बरोबर विधान असणार आहे. पहिलंच विधान, देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर 18 नोव्हेंबर 2019ला त्यांनी त्यांच्या पदाची शपथ घेतलेली आहे आणि जवळपास 18 महिन्यांचा कालावधी त्यांना लाभणार आहे, 18 मंथचा. तर याच्या अगोदरचे असणारे सरन्यायाधीश 46वे, त्यांचं नाव होतं रंजन गोगोई. तर ते 17 नोव्हेंबरला निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर शरद बोबडे यांची आता सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांचा जन्म जर पाहायचा झाला तर यांचा जन्म आहे तो नागपूरचा असणारा जन्म आहे आणि याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण मराठी व्यक्ती म्हणून सुद्धा ते त्यांची निवड करण्यात आलेली आहे. महत्वाचे ते परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला आहेत. शरद बोबडे यांचे आजोबा होते भैयासाहेब, असं नाव होतं त्यांचं, आणि ते वकील म्हणून कार्यरत होते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे वडील ॲडव्होकेट अरविंद भाऊसाहेब बोबडे, इथं आपण एका याच्यामध्ये विचारलेलं होतं दुसऱ्या विधानामध्ये, त्यांचे वडील 1980 आणि 1985ला महाराष्ट्रामध्ये महाधिवक्ता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर बऱ्याचदा आपल्याला व्यक्तिविशेष या सदराअंतर्गत जर प्रश्न विचारला तर त्यांच्या वडिलांवरती किंवा घरगुती पार्श्वभूमीवरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जास्त डिटेल नाही, परंतु महत्वाची एखादी फॅक्ट विचारली जाऊ शकते. त्यांनी या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर 19 मार्च 2000 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं होतं आणि 2012 रोजी 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुद्धा झालेले होते. त्यांनी याच्या अगोदर 1978 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली त्यांनी सुरू केलेली होती आणि 1998 मध्ये त्यांना वरिष्ठ अधिवक्ता, सिनियर ॲडव्होकेट असा बहुमान सुद्धा देण्यात आलेला होता. तर हे विधान सुद्धा बरोबर आहेत. ही एक फॅक्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. कोणत्या उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2013 साली त्यांची, आपल्याला इथं काय दिलेलं होतं, 2013 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. 2013 साली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी त्यांची नियुक्ती झाली होती. तर दिलेली ही चारही विधान आपली बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चेनानी नश्री या बोगद्याविषयी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. अलीकडे हा बोगदा चर्चेमध्ये होता कारण त्या बोगद्याचं असणारं नाव बदललेलं होतं. तर चेनानी नश्री या बोगद्याला अलीकडं श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काहीही दुसरं विचारलं जाऊ शकतं, म्हणजे याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सुद्धा नाव आपल्याला टाकून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही नावे नेहमी चर्चेमध्ये असतात, त्याच्यामुळे आपलं उत्तर सुद्धा चुकण्याची शक्यता खूप असते, कारण आपण ते नीट वाचत नाही. तर भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव या बोगद्याला देण्यात आलेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये हा बोगदा आहे. JNK मध्ये आपल्याला हा बोगदा असलेला पाहायला मिळतं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44, तर त्या महामार्गावरती असणारा हा बोगदा आहे. या बोगद्याची असणारी लांबी 9.2 किलोमीटर इतकी आहे आणि याच बोगद्याला पटनी टॉप असं सुद्धा म्हटलं जातं. याच्या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात 1200 मीटर उंचीवरचा असणारा हा दुमार्गी बोगदा म्हणून ओळखला जातो आणि सर्व ऋतूंमध्ये हा बोगदा सुरू असतो. तर दिलेली दोन्हीही विधान ही बरोबर असणारी आहेत. आपल्याला परीक्षेला अजून एखादा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर भारतातले पहिले किंवा सर्वात लांब किंवा सर्वात छोट्या ज्या काही विशेष गोष्टी असतात तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात.
जसं की आपल्याला भारतातलं सर्वात उंचीवरचं असणारं धरण, त्याच्यावरती एकदा प्रश्न विचारलेला होता, सर्वात उंच धरण. तर तशाच गोष्टी आपल्याला या बोगद्याच्या संदर्भात सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर देशातील सर्वाधिक लांब महामार्ग बोगदा म्हणून हा बोगदा ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. याच्यामध्ये पुढील विधाने अभ्यासून योग्य पर्याय निवडा असं विचारलेलं होतं. आणि जम्मू आणि काश्मीर अलीकडं ज्या काही युती झाल्या, तर त्याच्यामुळं ते चर्चेमध्ये आहेच. आपण त्याच्यावरती प्रश्न सुद्धा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले होते. तर गिरीशचंद्र मुर्मू आणि आर के माथुर हे पहिले नायब राज्यपाल त्या ठिकाणचे ठरलेले आहेत, म्हणून हे चर्चेमध्ये होतं. तर सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालपदी निवड झालेली आहे. इथे दिलेली दोन्हीही विधानं बघा, एकमेकाच्या परस्पर विरोधी असणारे आहेत. आर के माथुर यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी निवड झालेली आहे आणि गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर गिरीशचंद्र मुर्मू यांच्याबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर 1985च्या गुजरात कॅडरचे, गुजरातचं जे काही कॅडर आहे 1985 सालच्या गुजरातच्या कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत गिरीशचंद्र मुर्मू हे. तर ते मूळचे ओडिसाचे आहेत आणि त्यांनी उत्कल विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विषयातली MA पदवी आणि बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये MBA सार्वजनिक सेवा याच्यामध्ये त्यांनी ती पदवी प्रदान किंवा घेतलेली आहे. आणि आर के माथुर यांच्याबद्दल माहिती जर लक्षात ठेवायची झाली तर 1977च्या त्रिपुरा बॅचचे ते 1977 सालच्या त्रिपुरा कॅडरचे माझे IAS अधिकारी म्हणून ते आहेत. तर त्यांनी IIT कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये BTech आणि IIT दिल्लीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयामध्ये MTech केलेला आहे. आपल्याला जास्त डिटेलमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु व्यक्तिविशेष या सदराच्या अंतर्गत विशेष आपल्याला एखाद्या व्यक्तीवरती प्रश्न विचारला तर त्यांच्या शिक्षणावरती सुद्धा आपल्याला एखादी फॅक्ट विचारली जाऊ शकते. तर दिलेली दोन्हीही विधान ही चुकीची असणारे आहेत, परस्पर विरोधी आहेत. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर मुर्मू आणि जम्मू थोडंसं आपल्याला हे यमक वाटणारे शब्द वाटतात, मुर्मू आणि जम्मू. तर याच्यावरती लक्षात ठेवा, गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपालपदी निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, महाराष्ट्राच्या संदर्भातला असणारा प्रश्न. याच्यावरती आपल्याला प्रश्न सुद्धा एखादा विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा जो काही पेच आहे त्याच्यामध्ये जे काही राजकीय चढाओढ आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलेली होती. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू केली आहे असं पहिल्या याच्यामध्ये आपल्याला विधानामध्ये विचारलेलं आहे. तर हे विधान बरोबर असणार आहे. एकूण 4 वेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली, महाराष्ट्राच्या राज्याच्या स्थापनेपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही 3री वेळ ठरलेली आहे, 4थी नाही. तर ही 3rd वेळ ठरलेली आहे. तर पहिल्यांदा 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यावेळी इंदिरा गांधी यांनी ते सरकार बरखास्त केल्यामुळं विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झालेल्या होत्या. तर त्या कालावधीमध्ये फेब्रुवारी 1980 ते जून 1980च्या दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. ही पहिली वेळ आहे. दुसरी वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा पाठिंबा काढलेला होता 2014 मध्ये. त्याच्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर 12 नोव्हेंबर 2019 ही तारीख सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण अलीकडची असणारी ती तारीख आहे राष्ट्रपती राजवटीची. तर 12 नोव्हेंबर 2019ला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट पुन्हा एकदा लागू करण्यात आलेली होती. तर दोन्हीही विधानं दिलेली ही चुकीची असणारी आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळेस राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे आणि त्याची दिलेली ही साल आहे 1980, 2014 आणि 2019. तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 3 वेळेस आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. पर्याय क्रमांक 4
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आणि याच्यामध्ये आपल्याला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख असणारे पाहुणे आपल्याला विचारलेले होते. जोड्या लावाला आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. परीक्षेला सुद्धा आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2017, 18, 19 आणि 20 या 4 वर्षांचे आपल्याला पाहुणे इथे विचारलेले होते. 2020 सालच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे उपस्थित राहिलेले होते. तर 4 गट अ मधल्या डीची पहिल्या इकडं ह्याला गट ब मध्ये जोडी जुळते. त्याच्यानंतर बचा जर विचार केला तर 2018ला UAEचे राजे युवराज मोहम्मद नाहयान, त्यांचं नाव थोडंसं मोठं आहे. संयुक्त अरब अमिरातीचे युवराज मोहम्मद बिन जायद अल नाहयान असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर 2017ला ते 2017ला आपल्या इकडं ते आलेले होते. सतराची ती जोडी आहे, इथं करेक्शन करून घ्या. 2017ला ते आलेले होते. त्याच्यानंतर 2019ला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे आलेले होते. आणि 2018ला आसियान राष्ट्रांचे जे काही देश आहेत तर त्या सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यावेळी आलेले होते. 17चा पर्याय 3, त्याच्यानंतर 4, 2 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य असणारं उत्तर आहे. तर ह्या जोड्या व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला संयुक्तला कंबाईनला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न दिनाविषयी आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बरोबर असणार हे पहिले विधान आहे. तर जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO, तर या संघटनेचा जो काही स्थापनेचा दिवस आहे तर तो स्थापनेचा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि 2019ची या दिनाची असणारी संकल्पना आवर ॲक्शन्स आर आवर फ्युचर, हेल्दी डाएट्स फॉर झिरो हंगर वर्ल्ड असं होतं. तर मराठीमध्ये आपण आपले कार्य हेच आपले भविष्य, जगाच्या शून्य उपासमारीकरता निरोगी आहार असं आपण मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करू शकतो. तर दोन्हीही बरोबर असणारी विधाने ते आहेत. जागतिक अन्न दिनानिमित्त फूड सेफ्टी मित्र योजना दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी फूड सेफ्टी मित्र योजना असं त्या योजनेचं नाव होतं. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर जागतिक अन्न व कृषी संघटना तिची असणारी स्थापना 1945 सालची आहे. 1945 आणि तिचं असणारं मुख्यालय रोम, इटली या ठिकाणी त्या संघटनेचं मुख्यालय आहे. तर दोन्हीही दिलेली विधानं बरोबर असणारे आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे वित्तीय कार्यवाही कृती दलाविषयी आपल्याला इथे विचारलेलं होतं आणि त्याच्यामधून आपल्याला बरोबर असलेली विधाने निवडा. त्या फोर्सबद्दल विचारलेलं होतं कृती दलाविषयी. तर या कृती दलाची स्थापना ही 1989 साली झालेली आहे आणि कृती दलाचं असणारं हेडक्वार्टर हे पॅरिस या ठिकाणी आहे. पॅरिस या ठिकाणी ते स्थित आहे. तर मनी लॉन्ड्रिंग विरोधात लढणे हे कृती दलाचं महत्वाचं असणारं उद्दिष्ट आहे. बरोबर असणारं ते विधान आहे. आणि FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. तो फुल फॉर्म सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असा त्या आपल्या संघटनेचा असणारा फुल फॉर्म आहे. तर या संघटनेची असणारी बैठक ही वर्षातून 3दा होते. बरोबर असणारे हे विधान आहे. परिक्रमामध्ये एकदा याच्यावरती मिस्टेक झालेली होती, तर 3 वर्षातून एकदा असं झालेलं होतं.
परंतु त्याच्या पुढच्या अंकामध्ये आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा केलेली होती. तर हे विधान सुद्धा बरोबर असणार आहे. दिलेली 4ही विधानं ही बरोबर असणारी आहेत. तर मनी लॉन्ड्रिंग विरोधात लढायचं, त्याच्याविषयी असणारे निकष ठरवणे आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे असे या संघटनेचे असणारे वेगवेगळे हेतू किंवा उद्देश आपल्याला पाहायला मिळतात किंवा कार्य या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही संघटना करत असते. तर हे आजच्या लेक्चरमध्ये आपले हे 10 प्रश्न आपण इथे पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.